या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ऍप डाउनलोड करा. पुष्पे, हे पुष्पे, काय नको मला खायला, भूक नाही मला. म्हणजे अगं कशाला ती नादाला लागत्यास? सकाळ ती अशीच करत्या, काय खाल्लं नाही पिल्लं नाही, नुसतीच बसले बघ. तुमची मदर बागा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसली, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये. काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही. मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता. तुमची इच्छा मी पूर्ण करणार. खरं सांगताय? होय, खरं सांगतोय. आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना बी पटलं पाहिजे ना. तुम्ही समजून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काहीतरी उपयोग आहे बघा. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? तसं बोलायला काय हरकत नाही म्हणा. मला एक आयडिया सुचली. काय काय? इकडे सांगते. अहो जीजी, आता तुम्हाला काय सांगू, जेडी आणि भैयाने बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला. अहो आता त्यांची आई जवळ त्यांना बोलवत नाही तवर काही जात नाहीत. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की. त्यांना सगळा विषय माहिती आहे आधीपासून. काय सगळं माहित आहे ना? मग हे घ्या, बोला तुम्हीच. काय बोला? तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा. एक मिनिट, मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो. आपण ताईसाहेबांशी बोलूया. पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? मामी, अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. मामी, एक आयडिया आहे. काय काय? इकडे सांगते. का रे, काय झालं? भैया तुम्ही बंगल्यावर चला, अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? शीतल, काय झालं ग बाया? हा नाही म्हणजे एवढे धापा टाकत आलीस म्हणून विचारते. का आज्याच्या गाड्या माग पळत वेळत गेली होतीस का काय? गेली असेल. अगं मग सांगायचं तरी. आमचं राहुल्या होतास की सोबतीला, त्याच्या बरोबर आली असतीस. नाही नाही, ते मी अहो ते कोपऱ्या कुत्रा मागं लागलं होतं म्हणून मग पळत आले. काय ग, अजिंक्य गेले ना? मग तू इकडे कशी? म्हणजे अगं म्हणजे तुमचं भेटायचं स्पॉट आहे ना, म्हणून म्हंटल. अहो काय तर काय, ते मी तर दर्शनाला आलते की. आता काय आहे काय नाही ते तुझं तुलाच माहिती बाया. जातो आम्ही. आणि हो, जरा दम खा आणि मग जा बाया. असं उन्हात बाहेर पडताना जरा डोक्यात पदर बिदर तरी घ्यावा. होय, चल. देवा महादेवा, काय पण कर, पण मला यात अडकू नगस. आधीच अजिंक्य सांगत होते तरी मी मामींच्या नादीला लागून हे काय तर करून बसले. आता या सगळ्यामध्ये मी भरडले जाणार. यावर काय करू ते बी कळना झालंय मला. काय व्हायच्या आधी मी यांना सगळं सांगून टाकते, म्हणजे मला बी जरा हलकं झाल्यावानी वाटत.
नेमका फोन लागना झालाय. राहुलला फोन करून बघते. राहुल्याचा बी फोन लागना, म्हणजे कुठेतरी वाटत असणार. हॅलो, काय ग शीतल, कुठं आहेस तू? ते मी जरा देवळात आले दर्शनाला. अगं हिथं अख्खं घर तुझ्या काळजीत पडलंय. आणि मग अशी मी फोन केला होता तर कट का केलास ग तू? तू कुठं गेलीस, काय झालं म्हणून पार भंडावून सोडले मला इथे सगळ्यांनी. हा, ते मी जरा महादेवाच्या मंदिरात आलते दर्शनाला. उन्हाचा तडाखा लई हाय म्हणून राहुल्याची आई बोलली की जरा सावलीत बस, म्हणून थांबले इथं. दर्शन झाल्यावर येतेच मी लगेच. हाऊ, इथं लई मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? हाऊ, भैयांच्या बंगल्यावर ताईसाहेब आलेत. मी फोन केले म्हणून आले असतील असं वाटतंय मला. मामी भैया आहे तसं गेले बंगल्यावर पळत. त्यांच्या मागे मागे मी बी गेले, पण त्यांनी दार लावून घेतलं आणि आतमध्ये काय तर बोलत बसले होते. मामी आऊ, मला लई टेन्शन आलंय. काय करायचं काय कळना झालंय मला आता. शितले, तुझी आयडिया अंगलट नाही ना यायची. पण मी अशा कपड्यात कशी जाऊ यार? कुठं जायचंय तुला? मला जायचंय साईट सीइंगला, मला फोटोज काढायचे. चल आपल्याला बरोबर जायचंय, श्रमदानाला जायचंय. व्हॉट इज श्रमदान? श्रमदान तिथे जाऊन काम करायचंय आपल्याला. तू जाऊन कर काम, माझ्यासाठी तरी अनएक्सपेक्टेड पिकनिकच आहे. मी जाणार आहे गावात फोटो काढायला. मला सांग शनाया कुठे? शनाया, शनाया. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाहीये गॅरी. इंडियानं फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही, आता तर मी यांच्या घरी जाऊन ठाणच मांडतो, शोधूनच काढतो शनाया नक्की गेली तरी कुठे. आई पोराचा नशीब बघा, महिनो पण नाही झालो लग्न आणि ह्या लोकांनी त्याचा जीव घेतल्याने. माका तर वाटता अण्णान बंदोबस्त केल्या नसत, काढल्या नसत त्या का. सरिता खरंच घर सोडून गेली. गावात सरिता घर सोडून गेल्याची चर्चा आहे आणि सगळी तुझं नाव घेत. सरिता गेल्याची तक्रार पोलिसात केलेली असा. तपासात उलट सुलट प्रश्न विचारून आपणाक हैराण करतील. म्हणान कोणी तोंडातून चकार शब्द काढायचो नाही. जनार्दन पंत, आबाजी सोंदे हे मंत्रिमंडळात नवे असते तरीही जुने जाणतेच आहेत. मग तसं म्हटलं तर जुने जाणते दुसरे कोणीच नव्हते का? तुम्ही सांगाल का कुणाला डावलण्यात आलं ते? हिरोजी फर्जंदांना डावललंच की. आता राजे सदरेवर येतील, छंदोगामात्यांशी बोलतील, मग आपल्याला बोलावणं येईल. तेही त्यांच्या मनात आलं तर. हिरोजीराव फर्जंद महाराजांनी तुम्हाला सदरेवर बोलावलंय. ईशा कुठे? आईसाहेब खरं सांगू का, आम्हालाही माहिती नाही ती कुठे गेली आहे ती. तिचीच वाट बघतोय. आपल्या दोघांचं तिघं होणार आहे आता, कारण तू बाप होणार आहेस आता. बर, मग ठीक आहे. काय अगं, काय सांगतेस काय तू? कधी एकदाचा दिवस उगवतोय आणि देवीला कौल लावते असं झालंय बघा मला. मलाही खूप उत्सुकता आहे. उद्याचा दिवस उजाडल्यावर कळल समध्यासनी. गायकवाड घराण्याचा वारस येतोय आणि ते बी आमच्यामुळे येतोय. हळूहळू आमच्या ग्रुपमध्ये
पहिलं Most एकाचं of झालं, सगळ्याचे- दोघांचं झालं आणि नंतर मग आमचं तिघांचं तिघांचं झालं. झालं. आमच्या म्हणजे ग्रुपमध्ये आमच्या ग्रुपमध्येच तिघांचं झालं. लव्ह मॅरेज झालं. अरे बाबा जोड्यात लागले ते सगळ्यांच्या जोड्याच लागला त्यातली ती त्यातली एक आहे बाया आली आहे. तुमच्या घरापर्यंत रिक्षा जाते हा चालेल आम्ही डोंबोलीला आहे लोढा. डोंबिवलीला ना मग रिक्षा ते शिळपाट्यावर अडकते पण traffic. येत नाही आमच्याकडे ते